धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न। नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजातील 10वी व 12वी नीट व पदवीधर मध्ये 80% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव व सन्मान करण्यात आला। दिनांक 21 जुलै रोजी नांदेड शहरातील कुसुम सभागृह VIP रोड नांदेड या ठिकाणी धनगर समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नांदेड 2025 मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट माननीय श्री शिवाजीराव हाके, ज्येष्ठ विधी तज्ञ नांदेड, प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री मंगेश झोले, कामगार आयुक्त लातूर, माननीय श्री माधवराव सलगर, माध्यमिक शिक्षक अधिकारी नांदेड, माननीय श्री सुभाषराव बोंद्रे, उपसंपादक महाराष्ट्र राज्य दैनिक दिव्य मराठी छत्रपती संभाजीनगर, माननीय श्री अभय शेखरे, माननीय श्री महादेव बनसोडे त्यांची प्रमुख मार्गदर्शक लाभले। या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती माननीय संभाजी धुळगंडे, श्री माणिकराव लोहगावे, श्री दिलीप बंदखडके, अशोक पाटील रावीकर, विजय पाटील सुगावकर, श्री गंगा प्रसाद काकडे, श्री राजू गोरे, छत्रपती कानोडे, श्री बबनराव वाघमारे, श्री लक्ष्मण देवदे, श्री प्रकाश पाटील बेंद्रेकर, श्री एकनाथ धमणे, श्री सचिन किसवे, श्री प्रदीप सरोदे, श्री गोविंदराम शुरनर, श्री महेंद्र देवगुडे, श्री केशव मोकळे, श्री विष्णू पाटील खाडेकर, श्री कल्याण पाटील, श्री सुभाष नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती। धनगर समाजाच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा केला होता। काय सांगाल, काय प्रतिक्रिया? धनगर समाजाच्या वतीने आज या ठिकाणी नांदेडमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला। धनगर मेडिकल असोसिएशन, धनगर समाजातील सर्व मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। विशेष म्हणजे 10वी 12वी त्याच्यानंतर IIT, नीट, UPSC, MPSC आणि इतर विद्याशाखेतील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी झाला। आणि मला असं वाटतं की हा सोहळा विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये अतिशय परिवर्तन करणारा हा असा सोहळा असतो। कारण ज्या विद्यार्थ्यांनी गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सन्मान झाल्यानंतर त्याला पुढे आणखी त्याच्या आयुष्यामध्ये यश मिळण्यासाठी प्रेरणा तर मिळतेच, परंतु एखाद्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार होताना पाहून इतरही विद्यार्थ्यांना त्याचा या ठिकाणी प्रेरणा मिळते आणि ते सुद्धा यश मिळवतात। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सन्मान सोहळा समितीने गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचाही या ठिकाणी सन्मान केला। तर असं एक मोठ्या कवीने असं म्हटलं होतं की वर्षाव होतो कौतुकाचा, कळसावरत सारा, पण कळसाच पेल नारा पाया कुठं दिसत नाही असं म्हणतात। परंतु यांनी जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या यशामध्ये जो काही पाया उभा करणारा, पाया घडवणारा जे काही पालक आहेत, आईवडील आहेत, त्यांचाही सन्मान सोहळा या ठिकाणी या समितीने केला। तर मला असं वाटतं की हे काम त्यांचं खूप महत्वाचं आणि मोठं असं काम आहे। या सत्कार सोहळ्यामध्ये एक मला महत्वाची गोष्ट अशी जाणवली की या कार्यक्रमाच्या ठिकाणी
अतिशय आता आमचे डॉक्टर राम मदने सर यांना मी विद्यार्थी दशेपासून पाहतो. तर मी डॉक्टर राम मदने सरांचं उदाहरण याच्यासाठी घेतो की एका गरीब कुटुंबातला एक मुलगा एक स्वतःच्या परिश्रमाने किती मोठा होऊ शकतो. आणि डॉक्टर साहेबांनी त्यांची जी काही धनगर समाज मेडिकल असोसिएशन आहे त्याच्यामध्ये सगळेच जी मान्यवर आहेत ती जशी घडली, तर ते सुद्धा जे काही गरीब विद्यार्थी आहेत समाजामधले जे हुशार आहेत परंतु ते आर्थिक परिस्थितीने पुढचं शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांनाही ही कमिटी त्यांना मदत करते. मला असं वाटतं की हा जो भाग आहे खूप जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. अनेक विद्यार्थी असे असतात त्यांच्यामध्ये गुणवत्ता असते. आणि मी आता बोलताना एक शब्द वापरला की धनगर मेडिकल असोसिएशन जी आहे नांदेडची असेल किंवा इतर ठिकाणची आहे, तर याच्यामध्ये ही जी मंडळी यांचा जर आपण त्यांचा प्रवास पाहिला तर अतिशय शेतकरी कुटुंबातली अतिशय गरीब असे ही विद्यार्थी होते. परंतु ते त्यांच्या परिश्रमाने त्यांच्या मेहनतीने त्यांच्या अभ्यासाने इतकी मोठी झाली की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आमूलाग्र असा बदल केला. आणि ते जाण ठेवून ते सुद्धा किंवा समाजामधले जे काही हुतकुर विद्यार्थी आहेत हुशार आहेत परंतु ते परिस्थितीमुळे पुढे जाऊ शकत नाही, त्यांना या ठिकाणी ही कमिटी मदतीचा हात देते. आणि त्यांनी सांगितलं की अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी उभा केलेला आहे. तर मला असं वाटतं की दुसरी गोष्ट UPSC MPSC त्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी सत्कार झाला. आणि मला असं वाटतं की ही जी गौरव कला हे कार्यक्रम खूप चांगला आहे. या पुढच्या काळामध्ये सुद्धा ही जी कमिटी जे काम करते त्यांनी असंच या पुढच्या काळात सुद्धा काम करावं. धन्यवाद. हे जे आता तुम्ही जे नाव घेतले क्लासेसचे दोन्ही क्लासेस आहेत तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एखादं चांगलं कार्य होत असताना त्या कार्याला पुढे नेण्यासाठी काही चांगली मंडळी काम करतात. मला असं वाटतं की त्यांचंही कौतुक करावं इतकं थोडंच आहे. आणि अशी मान्यवर मंडळीच्या सहकार्याने खूप चांगले उपक्रम घडत असतात. त्यांनी जे या ठिकाणी या सोहळ्याला मदत केली त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. धनगर समाज आरक्षणाचा जो मुद्दा राहिलेला आहे गेल्या विधानसभेचे वातावरण झालं तुम्ही आता तो जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. त्याच्यावर खूप चांगलं काम पद्धतीने केलेलं आहे. आता सुरनरकर सुद्धा आमचे खूप असे ज्येष्ठ हाके सर होते, सुरनरकर सर आहेत आणि अतिशय मान्यवर मंडळी आहे. याच्यावर तो लढा चालू आहे आणि तो त्याला यश मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचं सत्कार सन्मानाचं आयोजन केलं होतं, काय सांगतो काय? दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीही नांदेड जिल्हा धनगर समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार समिती तर्फे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा आज कुसुम सभागृहामध्ये पार पडला. या सोहळ्यामध्ये जवळपास 200 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. आणि 10वी 12वी इतर स्पर्धा परीक्षा त्याच्यानंतर या जिल्ह्यामध्ये जे क्लास 1 अधिकारी आहेत या सर्वांचा सत्कार या सोहळ्यामध्ये करण्यात आलं. आणि या सोहळ्यासाठी खास मार्गदर्शक म्हणून लाभलेले लातूरहून कामगार आयुक्त मंगेश झोले साहेब, संभाजीनगरहून आमचे मित्र सुभाष बोंद्रे साहेब, त्याच्यानंतर लातूरहून डॉक्टर महादेव बनसोडे साहेब, नांदेडचे शिक्षणाधिकारी माधव सलगर साहेब आणि अजय शिकरे साहेब. तर या सर्वांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचं ठरलं. विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी काय काय करावं विविध पैलूवरती सर्व मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलेलं आहे. याचा लाभ निश्चितच समाजातील विद्यार्थ्यांना होणार आहे. आणि हे समाजाचं एक क्रीम असल्यामुळं समाजालाही या मुलांचा खूप अभिमान आहे आणि समाजाचा या मुलांसाठी सदैव पाठिंबा राहिलेला आहे. मला वाटतं अशा कार्यक्रमातून मुलांचा जोश पुन्हा वाढतो आणि अभ्यास एक नव्या उमेदीने ते अभ्यासाला लागतील असं मी समजतो. 200 विद्यार्थ्यांचा सत्कार आहे. ऍक्च्युली धनगर समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा हा मागील 20 वर्षापासून चालतो. मागच्या 10 वर्षापासून हा कार्यक्रम अतिशय जोमाने चालत आहे. जे क्लासेस घेणारे आहेत त्यामध्ये बंद खडके सरांचे बंद खडके क्लासेस, सलगरे सरांचे सलगरे फिजिक्स क्लासेस, पवार सरांचे केमिस्ट्री क्लासेस आणि पोले सरांचे मॅथमॅटिक्स क्लासेस ह्या क्लासेस मंडळींनी समाजातील विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांना स्पेशल फीस मध्ये कन्सेशन देऊन त्या विद्यार्थ्याचं शिक्षण चालू कसं राहील याचं आवर्जून ते लक्ष देतात. त्याबद्दल समाजालाही या क्लासेस विषयांचा सार्थ अभिमान आहे.